बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक बाळासाहेब भडकवाड लिखित एक कथा, अपुरं स्वप्न. यायचं का खुरपायला? तिनं हसत विचारलं. मी नजरवर उचलली. शेजाऱ्याची 17 वर्षाची सोना सारंगी स्वरात मला विचारित होती. काय म्हणालीस? खुरपायला येणार का म्हणलं कॉलेज कुमार. हसरेच उद्गार. आलो असतो ग, पण मग काय मांजर आडवं केलं? तसं नव्हे, पण तुझा पण तरी कळू दे कसला आहे ते. अगं मला खुरपान उरकत नाही म्हणे. खुरपान उरकत नाही. चांगलाच गडी आहेस की. ती हसली. अगं हसायला काय झालं? मी लटक्या रागानं म्हणालो. गड्याच्या कामात गडी ऐकायचे नाहीत, बायकांच्या कामात बायका ऐकायच्या नाहीत. भाकरी बडविण्यात आणि खुरपण्यात बायका कधीच गड्यांना ऐकायच्या नाहीत. बरं, मग येतोस की नाही? तिनेही लटक्या रागाने विचारलं. तू मदत करणार असशील तर येतो. मी मागे राहिलो तर तुला माझी पात घ्यावी लागेल. घेईन बाबा तुझी मी पात. आमच्या दोघात करार झाला. टुनदिशी उडी मारून मी उठलो. घरात जाऊन एक खुरपं घेऊन आलो. खुरपण्यासाठी आम्ही दोघं निघालो. गावालगतच्या गाव ओढ्यातील वाळू तुडवीत आम्ही ओढ्याच्या वर आलो आणि पांढरी शिप्पट पायवाट पकडून चालू लागलो. कार्तिकाचा महिना होता तो. सगळा शिवार हिरवा गार दिसत होता. हिरवा शालू पांघरून बसल्यागत वाटत होता. वीत दीडवीत वाढलेली जोंधळ्याची पाती हळुवारपणे हालत होती, डुलत होती, मुरकत होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात सारा शिवार चमकत होता. समोर दिसणारी बाभळीची लिंबाची पानं वाऱ्यानं हलत होती. जोंधळ्याच्या कडेला असणारे करडीचे पट्टे भल्या मोठ्या 9वारी लुगड्याच्या धडीसारखे कोवळ्या उन्हात चकाकत होते. चालता चालता मी विचारलं, कुणाच्या रानात जायचं ग सोना? बोराड्याच्या सांडचुळीत. मग बरंच अंतर आहे की. तर एक एक वाक्य बोलत आम्ही चालत होतो. कॉलेजची हवा बादली होती. असल्या साध्या बायकी कामात जाण्यास मन तयार नव्हतं. थोडीशी लाजच वाटत होती, परंतु लाज वाटण्याचं कारण नव्हतं. आमचं गाव छोटंसं वाडी, कामाचा तुटवडा, शेतीची इतर कामं थंडावलेली, सरकारी कामापासून गाव वंचित. जोंधळ्याच्या पिकाला पहिली वेली खुरपणी महत्त्वाची, त्यामुळं खुरपण्याची झिम्मड उडालेली. गडीबाया कामावर हजर, रोजगारही वाढलेला, त्यामुळं सुट्टीत आलेली हायस्कूलची पोरं खुशाल खुरपान गाठायची. गावातला एकुलता एक BAला असलेला शिवाजी वाघ ही गरीब परिस्थितीमुळे दररोज खुरपं घेऊन रान गाठायचा. हे सर्व माझ्या डोळ्यांपुढं तरळलं आणि लाज दूर पळाली. वास्तविक काम करण्यात कसली आली लाज? फार तर काम तसा दाम, एवढं सूत्र लक्षात घ्यावं माणसानं. शिवाय एका सुगंधी फुलाच्या सहवासात संबंध दिवस घालवायची चालून आलेली संधी कोण गमावेल? उजव्या हाताच्या बांधावर बाबळीची खुरटी झुडपं होती. त्या एका लहानशा झुडपावर बसून कोळसा पक्षी झोके घेत होता. पलीकडच्या एका थोराड झुडपावर साळुंक्या बोलत होत्या. चिमण्या चिवचिवाट करीत होत्या. बांधावर होल्याच जोडपं चरत होतं. आम्ही जवळ येताच ते जोडपं फर्र दिशी उडून गेलं आणि आम्ही चमकून एकमेकांकडं पाहिलं. मी त्या उडत्या भल्याकडं पाहत राहिलो. सोना गालत हसली. आम्ही हळूहळू चालत राहिलो. तू कितवीत आहेस रे? मॅट्रिक पास झाल्या सोनानं मला विचारलं. मी ना, मी आहे कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला. मी विचारलं ते सांगशील? तिनं माझ्याकडे रोखून पाहत विचारलं आणि ती हसली. उगीचच. का हसली ते तिचं तिलाच माहीत. परंतु यात हसण्यासारखं काय आहे हे मला मात्र उमजेना. मी निर्विकार चेहऱ्यानं म्हणालो, माहिती असेल तर सांगेन की.
बघ हां. तिनं आपलं टपोरे घारोळे सुंदर डोळे माझ्यावर रोखले. सांगतो बाई सांगतो, मी त्रासिक मुद्रेनं म्हटलं आणि ती मग गप्प झाली. 4-2 पावलं चालून झाल्यावर मी तिच्याकडं पाहिलं. तिची हसरी मुद्रा किंचित गंभीर झाल्यासारखी वाटत होती. मी तिच्या बाजूला किंचित झुकत विचारलं, विचार ना. विचारू? नाजूक ओठावर स्मित रेषा झळकली. हो. तिची पावलं थबकली. माझीही. माझ्याकडं थेट पाहत तिनं पृच्छा केली, मोहब्बत का मतलब क्या होता है? गावापासून दूर दूर अंतरावर एकांतात सुरेख वातावरणात त्या देखण्या सोनानं हा प्रश्न मला विचारला. मी बावरलो. माझं अंगांग तापलं, बधीर झालं, कानशिलं तापली. मी तिच्या नजरेला नजर भिडवली, परंतु तिचे डोळे माझ्यावरच खिळले होते. प्रश्नाचे उत्तर मागत होते. या अवघड प्रश्नाचं उत्तर सहजासहजी कसं द्यावं? मी मुढासारखा तिच्याकडं पाहतच राहिलो. क्षणात माझं मन भूतकाळात शिरलं. 5 वर्षांपूर्वीची एक आठवण जागी होऊन वळवळू लागली. चैत्र महिना होता तो. उकाडाच उकाडा. सर्व गावच्या गाव बाहेर आपापल्या दारात झोपत असे. पत्र्याची आणि धाब्याची घरं. असल्या कडक उन्हाळ्यात घरात कोण झोपणार? सर्व माणसांची पसर बाहेरच पडायची. सोनाचं आणि आमचं घर शेजारी शेजारी. सोनाचं अंगण ओलांडून आमच्या घराकडे जावं लागे. त्या रात्री आमच्या वाडीत कीर्तन होतं. सुखी सराई आटोपून निवांत झालेलं गाव देवळापुढं लोटलं होतं. मीही घरच्या माणसांबरोबर तिथे गेलो होतो. निम्मी रात्र होत आली. माझे डोळे चुरचुरू लागले. काम करून तारवटल्यावाने डोळे झाकू लागले. म्हणून मी हळूच उठलो. तेवढ्यात आमच्या शेजारीच बसली सोनाची आई म्हणाली, घरला निघालास वय? होय. येता वक्ती सोनी निजली होती. म्हणलं निजलीच तर निजू द्यावं. ध्यान ठेव बघ तिच्यावर. कीर्तन लई गोड हाय. बरं. असं म्हणून मी उठलो. तडातडा चालू लागलो. रात्र पौर्णिमेची होती. पिठासारखं पांढरं शुभ्र चांदणं पडलं होतं. सगळी घरं चांदीनं मढवल्यासारखी वाटत होती. गावात निशब्दता होती. कुठं कुठं कुत्री खुरमुंडी घालून पडली होती. एकाच दुसरा रातकिडा चिरकत होता. भुईवर पसरलं चांदणं तुडवीत तुडवीत मी तडातडा सोनाच्या घराच्या पटांगणाजवळ आलो. समोर नजर फिकली. एक हात हल्ला. मी त्या दिशेनं पुढे सरकलो. अंगावर काहीही पांघरून न घेता 12-13 वर्षाची कळवंड अंगाची सोना सताड पसरली होती. तिचे केस विस्कटले होते. मी डोळे फाडून पाहतच राहिलो. क्षणात गरम झालो. हळूच तिच्या कडेला लवंडलो आणि मागचा पुढचा विचार न करता तिला घट्ट मिठी मारली. कितीतरी वेळ. ती रात्र टळली. ह्या प्रसंगानंतर मी फारच घाबरलो होतो. न जाणो ती तिच्या आईवडिलांना सांगते की काय, पण तसं काही घडलं नाही. सुट्टी संपली. मी शाळेत गेलो. 3-4 महिने लोटले. एक दुःखद बातमी आली. सोनाची आई गेली म्हणून. पोटात दुखतं म्हणून नाव झालं आणि त्यातच तिचा अंत झाला. सोनाचं घर पोरकं झालं होतं. तिचा थोरला भाऊ बायकोसह त्यावेळी आला होता. विरंगुळ्यासाठी तो सर्वच कुटुंब घेऊन गेला होता. दुःखाचा महापूर ओसरल्यानंतर वडील एकटेच घरी आले होते. सोनाचा भाऊ फिरत्या कॉन्ट्रॅक्ट कंपनीत होता. कंपनीनं आता उत्तर प्रदेशात काम घेतलं होतं. सर्व बिराडासह तो लखनौला गेला होता. 3-4 वर्षे लुटली होती. सोना आता वयात आली होती. फुलपाखरासारखी डवरली होती. तिच्यावर नजर ठरत नव्हती. त्यामुळे भाऊ काळजीत होता. दरम्यान कंपनीचं काम मुंबईला आलं होतं. तरणीताटी पोरगी मुंबईच्या गदाळ वातावरणात ठेवणं बरं नाही असा विचार करून तो एके दिवशी सोनाला घेऊन गावी आला होता. ह्यो ठेवायचा जिन्नस नाही. बऱ्यापैकी नवरा बघून तिचं लगीन जमवा. पैशा पाण्याचं माझ्याकडं लागलं असं जातीवेळीच बजावून गेला होता. सोना मराठी बोलणं विसरली होती. लखनौमध्ये बरेच दिवस काढल्यानं तिला हिंदीचा सराव झाला होता.
आणि त्यामुळं अडकळत ती मराठी बोलत होती. ती झकपक राहत होती. त्यामुळं वाडीतल्या बाया म्हणत होत्या, काय बाया, कसंच राहतंय आणि कसंच बोलतंय. मला दिवाळीची सुट्टी लागली. गावी आलो. सुट्टीचा पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी सोनाच्या घरी गेलो. कोणीतरी तरुणी चुलीपाशी बसून चहा करीत होती. मला पाहताच तिचे वडील म्हणाले, ये ये. मी उभा राहून तिच्याकडेच पाहत होतो. तिनंही माझ्याकडे पाहिलं आणि वडिलांना विचारलं, कौन है ये आबा. तिचे वडील बोलले, अगं ये येडे, वळकू ना होय तुला. अगं ह्यो आप्पाचा मधू. तिला खून पटली असावी. माझ्याकडे पाहून ती मंद मंद हसली, बोलली, अप्पा का मधू, अरे बापरे, कितना बड़ा हो गया है. तू तरी काय बारीक राहिली आहेस वई. तिचे वडील सहज बोलले, पण ती लाजली. तिचे गाल सफरचंदासारखे आरक्त बनले. ती खाली बघू लागली. बरं उतर चहा, ते म्हणाले. तिने चहा उतरला. प्रथम त्यांना दिला. दुसरी कप बशी माझ्यापुढं करीत ती म्हणाली, ले लो. ही आम्हा दोघांची 5 वर्षानंतरची पहिली भेट. नंतर आम्ही वारंवार बोलू बसू लागलो. सोनाला पाहून मी चकित झालो होतो. 5-6 वर्षांपूर्वीची सोना आणि आत्ताची सोना, किती फरक पडला होता तिच्यात. सोना आता तारुण्यानं मुसमुसत होती. ज्वानीनं तिचं रूप खुललं होतं. उंच सडसडीत सोनाचं अंग भरलं होतं. चंद्रागत मुखडा, टपोरे घारोळे हसणारे डोळे, वर्तुळाकृती भुवया, डाळिंबी ओठ, नोकदार नासिका आणि उभार उरोज. सोनाला दृष्ट लागत होती. सोनाला हिंदीची आवड निर्माण झाली होती, परंतु इथं हिंदी कोणीच बोलत नव्हतं. त्यामुळं सोना माझ्याशी जास्त वेळ बोलत बसत होती. आमच्या बैठका वाढत होत्या. जसजशा आमच्या बैठका वाढत होत्या तसतशी सोना बावरत होती. उगीचच हसत होती. छातीवरचा पदर चाचपत होती. आमच्या दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. दोघांनाही एकमेकांशिवाय कटत नव्हतं. मी तिला शहरातल्यासारखं नखरेल न राहण्याचा सल्ला दिला. जसा देश तसा वेश या न्यायानं खेड्यातल्याप्रमाणे साधं राहावं, साधी कपडं घालावी, साधं गावंडळ बोलावं. माझ्या लागवी बोलण्यानं ती माझ्याकडे चुंबकाकडे सुई सरकावी तशी जास्त सरकत होती. परिणामी सोना वाडीतल्या वातावरणाशी एकरूप झाली होती. हाती पडतील ती कामं करू लागली. साध्या मळक्या कपड्यात वावरू लागली. आता खुरपण्यानं ताल धरला होता. त्यातच खुरपायला जाता जाता तिनं मला हटकलं होतं. नव्हे, ती मला संग घेऊनच आली होती. कामाच्या निमित्तानं तिच्या हृदयातील गुपित सांगायलाच जणू ती मला घेऊन आली होती. मनातल्या मनात हसू फुटलं. ओठावर स्मित रेषा उमटल्याशिवाय राहिली नाही. तेव्हा सोना म्हणाली, हसू नको, मी काय विचारते. सोना, तुझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. सांग की मग. तुला तो प्रसंग आठवतो? कोणता? कीर्तनाच्या वेळचा तो प्रसंग. हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर. त्यावर नाक उडवून ती म्हणाली, हॅट, ते झालं लहानपणाचं. त्याला आता काय अर्थ आहे. तेवढ्यात डाव्या हाताच्या बाबळीच्या ताटव्यातून घुटर घुम कबूतर घुमलं. मी हसलो. हसतच तिला म्हणालो, सोना, तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्या कबुतरानं दिलं बघ. मला नाही बाई पक्ष्यांचं बोलणं कळत. मान वळवून ती म्हणाली आणि पुढं चालू लागली. समोर पाहत म्हणाली, मला तुझ्या तोंडचं उत्तर पाहिजे. खरं सांगू सोना, ह्या प्रश्नाचं उत्तर मला शब्दात नाही देता येत. चल, चावट कुठला. ती लाजलीच. लटक्या रागानं फटकून चालू लागली. पुढं जमिनीला उतार लागला. सोना कावरी बावरी झाली. तिनं विषय बदलला. मी इकडं आल्यापासून खराब झालंय का नाही मधू? कोण म्हणतं? आता हे माझे हातच बघ की. मी लखनौमध्ये होते तेव्हा कसे गोल गोंडस होते.
आता चपटल्यासारखे वाटतात. बघ बरं. मी आधीच तापलो होतो. चित्तवृत्ती बहरल्या होत्या. अधीरतेनं मी तिचा हात धरला. हळुवारपणे तिच्या त्या गोंडस हातावर बोटं फिरवली. सोना चमकली. तिची काया हेंदकाळली. गरकन वळून तिनं मागं पाहिलं. झपाट्यानं येत असलेल्या बायांची डोकी त्या उताराखालनं दिसत होती. ए वेड्या, बायका येत आहेत. बाजारच्या झपाट्यानं चालणाऱ्या मागल्या बायकांच्या घुळक्यानं मला गाठलं. दोघंच मोहरं कसं काय आला आहे, अशी त्यांची अबोल नेत्रभाषा बोलली. आणि मग गप्पा हानीत आम्ही बोराड्याची सांड चोळी गाठली. ओळीनं बायका खुरपण्यासाठी बसल्या. 3-3 काकऱ्या प्रत्येकीला देण्यात आल्या. मी गडी म्हणून मला एक आगाऊ काकरी. ठरल्याप्रमाणे सोना माझ्या शेजारीच बसली. हां, करा ग सुरू, मालकीनं हुकूम सोडला. चवड्यावर बसून बायाने झपाटा सुरू केला. खुरपी खुरकुरू लागली. माती उलता पालता होऊ लागली. जोंधळ्याच्या ताटाला कुडाला जाऊन बसू लागली. हात हालू लागले. काकणं किणकिणू लागली. बायांची बुडं जमिनीला घासू लागली. उभी पाती किंचित आडवी होऊ लागली. खुरापता खुरापता घराघरातील उकाळ्या पाकाळ्या निघाल्या. तोंडाला कुलप असणाऱ्या सासूरवाशिनींची मोकळ्या रणात तोंड सुटली. कुणाची सासू बिलंदर होती, ती आपल्या सुनेला पाण्यात बघत होती. कुणाला ननंद छळत होती, तर कुणाचा नवरा कुणाकडे डाव्या डोळ्यांची पापणी वर करून बघू देत नव्हता. 2 वेळेच्या पोटाला आपण महाग असल्याची तक्रार एखादी म्हातारी करीत होती. या सर्व छळणाऱ्या लोकांवर शिव्यांच्या लाह्या फुटू लागल्या. छळवादी लोक दातातून वरपले जाऊ लागले. आता हाय काय न्याय? आता ग बया, अगाय, असं शब्द वातावरणात उमरू लागले. वातावरणात एक आगळाच रंग भरला. सूर्य वर वर सरकत होता. ऊन तापत होतं. एक पात संपली होती, दुसरी अर्धी झाली होती. 2.5 पाती झाल्या की भाकरी खायला सुट्टी मिळणार होती, म्हणून बाया वड करीत होत्या. काही रांगत होत्या. मला सराव नसल्यानं मी गळाटलो होतो. बाहू दुखायला लागले होते. मी मागं राहिलो होतो. सोनाचे हे लक्षात येताच तिनं माझ्याकडे मोर्चा वळवला आणि ती मजपर्यंत आली. हसत हसत म्हणाली, आवरा बाईसाहेब, लई मागं राहिलाय. मी पडक्या नजरेनं पाहताच ती जास्तच हसू लागली. आपलं काय ठरलं होतं? म्हणून तर आमची पात सोडून तुमच्याकडे मोर्चा वळवला बाईसाहेब, ती हसू दाबीत म्हणाली आणि माझी पात खुरपू लागली. तिच्या हातातील बांगड्या किणकिणत होत्या. तिच्या नाकातील भुरणी उन्हात चमकत होती. देखण्या चेहऱ्यावर घामाचे थेंब उतरले होते. मी चुरून तिच्याकडे बघत होतो. चुकून मनगटाला मनगट किंचित घासत होतं. दंडाला दंड स्पर्शित होता. आम्ही दोघंही चमकत होतो. काळजात गोड गुदगुल्या होत होत्या. भावना स्पर्शी उर्मी उठत होत्या. ती डोळ्याच्या कोपऱ्यातून माझ्याकडे एकसारखा नेत्रकटाक्ष टाकत होती. तिचे हसरे ओठ विलग होत होते. आम्ही विनाकारण निशब्द होत होतो. निशब्दताच आता बोलकी झाली होती. एवढ्यात ती हळूच म्हणाली, ए, तुमको एक कहावत मालूम है? कौन सी? बड़ी लज्जतदार है कहावत, बताओ तो फिर. आणि मग ती उगीचच गोरीमोरी झाली. तिनं मागं पुढं पाहिलं. बायका पुढं गेल्या होत्या. आम्ही दोघंच मागं होतो. तेव्हा ती माझ्याकडे सरकली. गुडघ्यावर हनवटी ठेवून माझ्यावर प्रेमभरी नजर खिळवून दोघांनाच ऐकू जाईल अशा आवाजात ती म्हणाली, लेंगा ऊपर गया, नाडी बटन खोलो. मी थक्क झालो. काय? मी बहिरटपणाचं सोंग केलं. परत बोल बघू. रेडिओ एकदाच बोलत असतो. तिनं माझ्या डोळ्यांत पाहिलं. ती गरकन फिरली. खरा खरा खुरपू लागली. मी दिडबुक झालो. माझ्या काळजात वनवा पेटला. माझी गात्र पेटली. तिच्या त्या उष्ण शब्दांनी ते उष्ण वातावरण जास्तच तापविलं. क्षणात माझ्या अंगात बळ संचारलं. लगबगीनं आम्ही इतर बायकांच्या ओळीत गेलो. 2.5 पाता संपल्या. सुट्टी झाली. भाकरी खाऊन झाल्या. दुपार सरली. कामाला पुन्हा प्रारंभ झाला. पण आता माझं मन कामात नव्हतं.
आता खुरपण्याचा खरा आवाज ऐकू येत नव्हता. बायांची उणी बोलणी ऐकू येत नव्हती. मी एका आगळ्या वेगळ्या जगात जाऊन पोहोचलो होतो. सोना तिच्या अंतरीचं गुंज एवढ्या धडक शब्दात व्यक्त करील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तरुणी इतक्या आवेगानं प्रेमात पडू शकते? मी बधीर झालो. दिवस बुडाला. कामाला सुट्टी झाली. त्या रात्री जेवणही चाखत माखतच गेलं. रात्री अंथरुणावर लवंडलो. झोपच लागली नाही. दीपावळीची सुट्टी 4-5 दिवसानंतर संपणार होती. सुखाचे दिवस वायू वेगाने जातात. तिच्या संगती 4ही दिवस कामाला गेलो. बोललो, हसलो, खिदळलो. पण अपेक्षित घडलं नाही. योगच आला नाही तसा. सुट्टी संपली. चंबू गवाळा आटोपून मी निघालो. सोनाचं डोळं पाण्यानं डबडबलेलं होतं. मी कॉलेजात येऊन दाखल झालो. आता नित्यनेमानं करणाऱ्या अभ्यासात खीळ पडली होती. मनी सोनाच्याच आठवणी येत होत्या. मी सोनासाठी वेडावलो होतो. अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. मनी वाटायचं हे केवळ मृगजळ तर नव्हे. एवढी सुंदर मुलगी इतक्या धडकपणे प्रेम प्रगट करू शकेल? छे, की हा तिचा छचोरपणा आहे? असेलही, नसेल कशावरून? ती खोटा खेळ तर खेळत नसेल का? ते आपल्याला उल्लू बनवित आहे? तसंही असेल. कुणी सांगावं? कारण का ती मुंबई, लखनौ यासारख्या मायावी शहरात राहून आली आहे. शहरातला छचोरपणा ती शिकली नसेल कशावरून? प्रथम आपण व्यवस्थित परीक्षा घेतली पाहिजे आणि मगच हा विषयाचा पेला घोटला पाहिजे. मला एक शक्कल सुचली. मी कॉलेजच्या ग्रंथालयातून शृंगारिक वर्णनाची पुस्तकं तिला वाचावयास आणून देऊ लागलो. तीही हावऱ्यासारखी वाचू लागली. तिच्या चित्तवृत्ती बहरू लागल्या. अभ्यास सांभाळून मी गावाकडं पळू लागलो. सोनाही माझ्यागतच वेडावली होती. मी शनिवारी सुट्टी दिवशी येतो हे तिला पाठच झालं होतं. दिवस मावळू लागला म्हणजे ती माळवदावर उभी राहून माझ्या आतुरतेनं वाट बघायची. मी लांबून दिसताच नाचतच घरात पळायची. मी यायचो. माझ्यासाठी आसुसलेल्या सोनाबरोबर बसायचो, बोलायचो, हसायचो. परंतु वेगवेगळ्या कारणाने आम्हा तरुण मनांना जे अपेक्षित होतं ते घडायचंच नाही. दोघांचीही मनं व्याकुळ व्हायची. नेहमीप्रमाणे न येता मी एकदा सोमवारी संध्याकाळी आलो. घरी न जाता थेट सोनाच्या घरी गेलो. चुलीपाशी बसून सोना काहीतरी करीत होती. चूल धुरानं भरली होती. सोना जाळ फुंकीत होती. मी आल्याचं तिनं पाहिलंच नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं, काय करतंय एक माणूस? त्याबरोबर तिनं चमकून वर पाहिलं आणि हर्षभरानं जागेवरनं उठत ती म्हणाली, कोण मधू? केव्हा आलास रे? हा आत्ताच. थेट तुझ्याकडेच. माझ्या हातातली पिशवी तिनं खाली ठेवली. पाण्याचा तांब्या भरून माझ्या हाती दिला. रुसक्या चेहऱ्यानं ती माझ्याकडे पाहत राहिली. ते माझ्या लक्षात आल्यापासून राहिलं नाही. मी म्हणालो, हा रुसवा कशासाठी? जा, बोलू नकोस माझ्याशी. कशासाठी? कोणती चूक झाली माझ्या हातून? म्हणे कोणती चूक झाली? मला वेंगाडीत ती म्हणाली, अरे शनिवारी माळवदावर उभं राहून किती वाट बघितली तुझी. शेवटी उभं राहून पायाच्या लवण्या दुखायला लागल्या म्हणून खाली आले. ती फुरंगटून लटक्या रागानं माझ्याकडे बघू लागली. तेव्हा तिचा हात हाती घेऊन मी म्हणालो, रागावल्यावर एक माणूस किती सुंदर दिसतंय. बोल घेवडा आहेस नुसता. खरं म्हणजे मलाच नुसत्या बोलण्याचा कंटाळा आला होता. त्यात तिनं अशा वाकुल्या दाखवल्यामुळे मी जास्तच डिवचलो गेलो. अंतरी कळ उठली आणि मी म्हणालो, असं शब्दातच कुठेवर बोलायचं? थोडी तरी कृती हवी बाबा. त्याबरोबर ती लाजली. भुईवर नजर पसरीत म्हणाली, त्यासाठी पुरुषानं पुढाकार घ्यावा लागतो साहेब. तिच्या शब्दांचाच अवकाश मी तिला खसदिशी जवळ ओढली. घट्ट हृदयाशी धरली. तशी मिठीतून सुटका करून घेत ती म्हणाली, हे वेड्या, आबा येत्याल, दुकानात गेल्यात. तिनं दिलेला चहा पिऊन मी गोड तोंडानं घरी गेलो. दुसऱ्या दिवशी कॉलेजला निघून गेलो.
परीक्षा अगदीच जवळ आल्यानं गावाकडे जाण्याचा मोह टाळावा लागला. अभ्यासाच्या गडबडीत दिवस जाऊ लागले. मध्यंतरीच कानावर बातमी आदळली. सोनाचं लग्न ठरलं आहे. नवरा शाळा मास्तर आहे पुणे जिल्ह्यात. हृदयात खोल कुठंतरी सल्लं, कळ उठली. परंतु आता नाईलाज होता. सगळं सगळं अपुरं राहिलं होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत आलो. सोना लग्न होऊन नांदावयास गेली होती. माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षांचा, स्वप्नांचा चुराडा झाला होता. तुकडे तुकडे झाले होते. झालं गेलं विसरून जाणं भाग होतं मला. अभ्यासात स्वतःला बुडवून घेतलं. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने, वर्षामागून वर्षे लोटत राहिली. अभ्यासाबरोबर सोनाच्या आठवणी घुळवीत 5 वर्ष भुरकन निघून गेली. कपाळाला कुंकवाचा टिळा लावून एखाद्या नववधूने नांदायला जावं तसा MAचा द्वितीय श्रेणीचा टिळा लिहून एका कॉलेजात प्राध्यापकी करावयास गेलो. तिथल्या रम्य वातावरणात रमून गेलो. तिथं सतत वाहणाऱ्या तारुण्याच्या हसऱ्या झऱ्यानं स्वतःला विसरून गेलो. तरुण मुलामुलींच्या आशा आकांक्षांना वाट दाखवीत राहिलो. 1-2 वर्ष काळाच्या ओघात विरली. अत्तराचा वास हवेत विरावा तशी. आणि मग उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी आलो. पहिली रात्र सुखानं झोपलो. दुसऱ्या दिवशी उशिरा उठलो. स्नान करून चहा घेतला आणि एकदम आबांची आठवण आली. सर्वजण जिकडं तिकडं गेल्यानं आबा पोरखे झाले असतील. आबांच्या घराकडे वळलो. दार उघडच होतं. आहेत जणू आबा. दरवाजातून थेट आत गेलो. आत कुणी तरुणी गुडघ्यात मान घालून बसली होती. कोण आहे? मी विचारलं. त्या तरुणीनं माझ्याकडे नजर वर उचलून पाहिलं. ती सोनाच होती. परंतु आता ती पूर्वीची सोना नव्हती. हसरी, खेळकर. किती बदल झाला होता तिच्यात. शरीरयष्टी तर बोंबलावाणी वाळून गेली होती. गालावरचा गुलाब सुकला होता. डोळ्यात पूर्वीची चमक नव्हतीच. कसल्या तरी घोर चिंतेनं ते खोल खोल गेले होते. चेहरा काळजीनं ओढल्यागत वाटत होता. अगं बाई, तुम्ही? खोटं खोटं हसत ती उठली. पाण्याचा तांब्या मला भरून दिला. मी पाणी प्यालो. चादर अंथरून ती म्हणाली, बसा. मी अवघडतच खाली बसलो. त्याबरोबर ती म्हणाली, आठवण आहे म्हणायची गावाची. नसायला काय झालं? माणूस मोठा झाला की त्याला आठवण राहत नाही गावाची, माणसांची. हे बघ सोना, तुझं टोचून बोलणं मला समजतं. तुझ्या सकट मी कोणालाही विसरलेलो नाही. त्याबरोबर ती गप्प बसली. काही क्षण असेच गेले. ती जाग्यावरून उठू लागताच मी तिला म्हटलं, बैस की, कशाला उठतेस? चहा करते की तुम्हाला? मी तिच्याकडे रागानं पाहत म्हटलं, मी मघापासून ऐकतोय सारखी अहो जाहो काय बोलतीस परक्यासारखं. अरे तुरे बोलण्याचं जग केव्हा संपलंय? काही संपलं नाही. तू मी असेपर्यंत. अरे पण तू आता मोठा प्राध्यापक झालास. सगळं जग तुला अहो जाहो बोलतंय. जगाची गोष्ट निराळी, तुझी निराळी. आणि हे बघ, माझी प्राध्यापकी जाऊ दे खड्ड्यात. तू कशी आहेस? सुखात आहेस ना? जखमेवरची खपली काढताच जखम भळाभळा वाहून जीवाला कळ लागावी तसं झालं. सोनाचा चेहरा पडला. अधिकच उदासवाना झाला. एकाएकी तिच्या डोळ्यात मेघ दाटले. तोंड फिरवून तिनं पदरानं अश्रू टिपले. क्षणात हसरा चेहरा केला आणि म्हणाली, मला काय धाड भरली आहे? चांगली आनंदातच आहे की मी. खोटं सांगतेस तू, खोटं सांगतेस. काहीतरी लपवून ठेवतेस माझ्यापासून तू. नाही 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 कसं? आत्ताच तुझे डोळे ओलावले होते. याचाच अर्थ तू सुखी नाहीस. तुझे डोळे का ओलावले मग? सांग ना. त्याचं असं आहे मधू, एखाद्याची स्वप्न अपुरी राहिली, त्याचे तुकडे तुकडे झाले म्हणजे कुणाचेही डोळे ओलावतातच. मला वाटलं तुला सर्व्हिसवाला नवरा मिळाला, तू आनंदात असशील.
सुखी संसाराची स्वप्न पाहत असशील तू. पण तू तर म्हणते माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला. खरं आहे ते. कुठेतरी शून्यात पाहत ती म्हणाली, माझं स्वप्न वेगळं होतं मधू. मला वाटायचं की तुझ्याशी माझं प्रेम जुळावं, त्या प्रेमाला गुलाबी रंग चढावा, त्याचं मिलनात रूपांतर व्हावं आणि नंतर त्यावर लग्नाचा साज चढावा. तुझी आयुष्यभर सोबत मिळावी, एकमेकांना भरभरून प्रेम द्यावं, धुंद व्हावं, त्या धुंदीतच प्राण जावा. म्हणून म्हणून तर मी तुला उघड उघड आव्हान दिलं, सरळ शब्दात प्रेमाची मागणी केली. परंतु उलटं झालं. अनपेक्षितपणे उनाड नवऱ्याशी लग्न ठरलं माझं. सोना, जीवनात आपण अपेक्षिलेलं घडतंच असं नाही, परंतु जीवन हे सुंदर आहे आणि म्हणून माणसानं एक स्वप्न भंगलं तर दुसरं फुलवावं. सोना, झालं गेलं विसरून जा, संसारात रमून जा, नवं स्वप्न फुलव. मधू, नव्या स्वप्नांच्या खेळाचा सुद्धा सारीपाट उधळून गेलाय माझा. का? चांगला सुशिक्षित शाळा मास्तर नवरा आहे की तुझा? काय उपयोग आहे त्या हलकटाचा मला? का? काय झालं? आणि मग दूर पाहत शुष्क आवाजात ती म्हणाली, शेजारच्या मुसलमानाच्या बाईला घेऊन पळून गेलाय तो. आज वर्ष झालं तो बेपत्ता आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया, जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.